आवाज मानदेशाचा। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध विकास प्रकल्पांसह पायाभूत सुविधा, सिंचन, क्रीडा, पुनर्वसन, वित्तीय सुधारणा आणि औद्योगिक क्षेत्राशी संबंधित अनेक महत्त्वाच्या निर्णयांना मंजुरी देण्यात आली आहे। श्री क्षेत्र पंढरपूर येथील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर आणि वाणिज्य संकुल आराखड्यातील 3,993 कोटी 90 लाख रुपयांच्या विकास कामांना गती लाभणार आहे। पंढरपूरचे धार्मिक पारंपरिक महत्त्व, वारकरी भाविकांची संख्या, स्थानिक परिस्थिती आणि प्रकल्पाची तातडीची गरज विचारात घेऊन विशेष पुनर्वसन धोरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार प्रकल्प बांधितांसाठी विशेष पॅकेज देण्याच्या सूचनेला अनुसरून जिल्हा प्रशासनाकडून धोरण सादर करण्यात आले। सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये ट्रेडर्स प्लॅटफॉर्म प्रणालीचा वापर होणार आहे। सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजक कंत्राटदारांची प्रलंबित देयके वेळेत दिली जाण्याची सुलभता येणार आहे। सोलापूर शहरातील श्री जांबुमणी मोची समाज सेवा मंडळास जागा देण्यास मंजुरी। शहर सोलापूर उत्तर सदर बाजार येथील शैक्षणिक कारणासाठी आरक्षित असलेली 3,910 चौरस मीटर जागा सेवा मंडळाच्या शैक्षणिक उपक्रमाला देण्यात येणार। जायकवाडी प्रकल्प टप्पा 2 च्या 6,477 कोटी 88 लाख रुपयांच्या आर्थिक तरतुदीस मंजुरी। टप्पा 2 मुळे गोदावरी खोऱ्यातील सिंदफणा नदीवरील माजलगाव धरणाच्या कामास गती मिळणार। यातून छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, परभणी आणि नांदेड या 5 जिल्ह्यातील सुमारे 1,31,652 हेक्टरला सिंचनाचा लाभ मिळणार। तसेच औद्योगिक पाणी पुरवठा, मत्स्य व्यवसाय आणि विद्युत निर्मितीस चालना मिळणार। महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन नियम 2013 मध्ये सुधारणा करण्यात मान्यता। महाखनिज 2.0 या पोर्टलवर गौण खनिजाचे खाण क्षेत्रे, साठवणूक क्षेत्र, वाहतुकीसाठी अद्ययावत माहिती पारदर्शकपणे उपलब्ध होणार। गौण खनिजाचे अवैध उत्खनन आणि वाहतूक रोखणे प्रभावी होणार। परराज्यातून येणाऱ्या गौण खनिजाचे वाहतुकीचे नियम होणार। वाहतूक पास घेणे बंधनकारक। वित्त आणि नियोजन विभागाची पुनर्रचना, दोन्ही विभागांची कार्यक्षमता वाढवण्याच्या दृष्टीने नियोजन विभागाकडील अर्थसंकल्पीय विषय आणि पदे वित्त विभागाकडे हस्तांतरित होणार आहेत। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।